रोल ऑफ हजबंडचं काय असतं, ती गर्भिणी खूप पॅनिक स्टेटमध्ये असती, स्ट्रेस असती, कळा चालू झालेल्या असतात. तर अशा दरम्यान त्यांचं मानसिक स्थैर्य किंवा स्ट्रेस कमी करणे, इमोशनल सपोर्ट देणे खूप गरजेचं असतं. प्रेग्नन्सी म्हणजे हा सिंगल अकाउंट नाही आहे, हा जॉईंट अकाउंट आहे. त्यांनी इमोशनल आणि प्रॅक्टिकल सपोर्ट देणं गरजेचं आहे. आणि बरेचदा लोक काय करतात की जॉईंट अकाउंट ओपन करतात, पण नंतर मग ते सिंगल अकाउंट बनून झालं, फक्त एका फिमेलची जबाबदारी आहे असं समजून सगळं त्याच्यावर सोडून दिलं जातं. जन्म झाल्यानंतर बाळाचा जो ब्रेन डेव्हलप होतो त्याच्यामध्ये पण याचा काही रोल आहे. समज आहे की प्रेग्नन्सी एक्सरसाइज किंवा योगा हा फक्त नॉर्मल डिलिव्हरीसाठीच केला पाहिजे. जे प्रेग्नन्सी आणि बेबी ब्रेन डेव्हलप हा कन्सेप्टच अजून आपल्या समाजात आलाच नाही आहे. पण पहिले 1000 डेज ऑफ बेबीज खूप इम्पॉर्टंट असतात. पेल्विक हेल्थ ही कन्सेप्टच नवीन आहे बऱ्याच लोकांसाठी, तर ही काय गोष्ट आहे की पेल्विक हेल्थ का महत्वाची आहे? हो, सी सेक्शन एखाद्या वेळेस समजा पहिल्या वेळेस झालेलं आहे, तर दुसऱ्या वेळेस नॉर्मल पण होऊ शकतं डिलिव्हरी? हां, खूपच चांगला प्रश्न आहे. याचा फायदा त्यांचा खर्च कमी होण्यासाठी किंवा सिझेरियन न होता नॉर्मल होण्यासाठी असा पण होऊ शकतो. स्वतःचे 2 किंवा 3 प्रेग्नन्सी सुद्धा सारखे नसतात. आपल्याकडे तो टाइम असतो 36 आठवड्यापर्यंत की आपण त्या बेबीला नॉर्मल पोझिशनिंगला आणू शकतो. अनेक लोकांच्या मनामध्ये खूप गैरसमज असतात की पायाळू मुलांचा जन्म झाला तर ते असं असतं तसं असतं, तर खरं तर तसं काही असतं का? ते आपोआप क्लोज होतो खूप साऱ्या लेडीजमध्ये, पण खूप साऱ्याच्यामध्ये होत नाही. तर आत्मा आणि प्रेग्नन्सी याचा खूप महत्त्वाचा संबंध आहे. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो 3S टॉक या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये मी आपला होस्ट डॉक्टर विशाल बेदुरकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण या जगामध्ये येतो तो क्षण आपल्या सगळ्यांसाठी खास असतो, पण तो आपल्यासाठी नंतर खास होतो. परंतु आपण या जगात येत असताना आपले आई वडील असतील, त्यांच्या सभोवतालचे सगळे लोक असतील, ते सगळेजण या क्षणाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतात. आणि हा जो प्रेग्नन्सी पिरियड आहे प्रत्येक कुटुंबामधला, हा अतिशय महत्त्वाचा पिरियड असतो. मात्र त्याबाबत आपल्या सगळ्यांमध्येच खूप सारे समज गैरसमज असतात. त्या सगळ्यांविषयी चर्चा करण्यासाठी आज केतकी खरोसेकर मॅडम आपल्यासोबत आहेत. डॉक्टर केतकी मॅडम या आपण ज्याला प्रेग्नन्सी पिरियडमध्ये स्पेशल म्हणूयात, त्या फिजिओथेरपिस्ट आहेत त्या संदर्भातल्या, आणि त्याच्याशिवाय सुद्धा त्यांनी खूप सारं वेगवेगळे नॉलेज घेतलेलं आहे. इंटरनॅशनल दर्जाचं सर्टिफिकेशन त्यांच्याकडे आहे. त्या सगळ्यांची माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहेच. पण मित्रांनो, या पॉडकास्टला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक विनंती करायची आहे. अजूनही जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि यस, आता हाच पॉडकास्ट नाही तर याच्या आधीचे पॉडकास्ट, याच्यानंतरचे पॉडकास्टसुद्धा सगळे तुम्हाला स्पॉटिफायवर पण ऐकता येणार आहेत. त्यामुळे स्पॉटिफायवर नक्की जा. तुमचं काम करत करत ते सगळे पॉडकास्ट तुम्ही नक्की ऐकू शकता. त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. मॅडम, 3S टॉक पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, मी डॉक्टर केतकी खरोसेकर. मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि मी इंटरनॅशनल सर्टिफाईड प्रेग्नन्सी अँड पोस्ट डिलिव्हरी योगा टीचर आहे, पिलाटेस इन्स्ट्रक्टर आहे आणि योगा फिटनेस ट्रेनर प्लस चाइल्ड काउन्सिलर, न्यूट्रिशन काउन्सिलर पण आहे. बरं, मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे तुम्हाला की आपण जसं याच्या आधी गप्पा करत होतो आणि तुम्ही सांगितलं की प्रेग्नन्सी हा फक्त त्या एका लेडीज पुरता महत्त्वाचा विषय नाही आहे, तर तिचे हजबंड आहेत, घरातले इतर लोक आहेत, म्हणजे आई वडील असतील, सासू सासरे असतील, ह्या सगळ्यांचा रोल सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर हे थोडं क्लिअर करून सांगा आम्हाला की तो कशा पद्धतीने महत्त्वाचा आहे. बरं, प्रेग्नन्सी म्हणजे हा सिंगल अकाउंट नाही आहे, हा जॉईंट अकाउंट आहे. तर त्याच्यामुळं जॉईंट अकाउंटची जबाबदारी ही पूर्ण कुटुंबाने घ्यायची पाहिजे आणि महत्त्वाकांक्षाने आपल्या पतीने, म्हणजे त्या स्त्रीच्या पतीनेही घेतली पाहिजे. बरोबर. तर त्याच्यामध्ये त्या रोल ऑफ हजबंडचं काय असतं, तर रोल ऑफ हजबंड म्हणजे त्यांनी इमोशनल आणि प्रॅक्टिकल सपोर्ट देणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकल सपोर्टमध्ये काय येणं की मॉर्निंग वॉक्सला घेऊन जाणे, हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करणे, म्हणजे फक्त ती एक्सरसाइज करते किंवा ती हेल्दी न्यूट्रिशियस फूड खाते असे नाही, ते कुटुंबाने सगळं फॉलो केलं पाहिजे. त्याच्या मदर इन लॉ, जे आपले सासू असतात, घरचे इतर व्यक्ती असतात, त्यांनी पण ती लाईफस्टाईल फॉलो करणे खूप गरजेचं आहे. तर हे जे
आहे की प्रेग्नन्सी हा जॉईंट अकाउंट आहे आणि हा पूर्ण फॅमिलीनी एज्युकेटेडली रिस्पॉन्सिबिलिटीने हँडल केला पाहिजे. यामध्ये खास करून हजबंडचा वेगळा रोल असतो काही? हो, हजबंडचा खास करून रोल असतो की त्यांना मोटिवेट करणे, तिच्या लाईफस्टाईलमध्ये बदल आणून करणे, एकत्रपणे जे मेडिटेशन म्हणतो, एक्सरसाइजेस म्हणतो, प्रीनेटल योगा जे आपण ज्याला म्हणतो, प्लस न्यूबॉर्न केअर जे असतं नंतरनी, म्हणजे बेबी झाल्यावर नंतरनी त्याचं पण एज्युकेशन हे प्रायर आपल्याला देता आलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपण न्यूबॉर्न केअरमध्ये स्वॅडलिंग, बेबी बर्पिंग, डकार काढणे, हे सगळ्या गोष्टी हे रोल ऑफ हजबंडचे असतात. ड्युरिंग प्रेग्नन्सी अँड आफ्टर प्रेग्नन्सी अँड ड्युरिंग डिलिव्हरीसुद्धा खूप महत्त्वाचे असतात. आता आपण प्रेग्नन्सीमध्ये आपण डिस्कस केलं, तर ड्युरिंग डिलिव्हरी आपण रोल ऑफ हजबंड हे बघूया. तर ड्युरिंग डिलिव्हरी काय असतं, तर ड्युरिंग डिलिव्हरी ही ती गर्भिणी खूप पॅनिक स्टेटमध्ये असती, स्ट्रेस असती, कळा चालू झालेल्या असतात. तर अशा दरम्यान त्यांचं मानसिक स्थैर्य किंवा स्ट्रेस कमी करणे, इमोशनल सपोर्ट देणे खूप गरजेचं असतं. प्लस स्टेज 1 ऑफ डिलिव्हरी जी असती, जो पहिला स्टेज असतो डिलिव्हरीचा, जेव्हा कळा चालू होतात एका स्त्रीला, प्रेग्नंट स्त्रीला, त्या दरम्यान थोडेसे व्यायाम असतात, थोडे सपोर्ट असतो, जो त्या हजबंडनी केला पाहिजे, त्यांनी पण केला पाहिजे. तर ह्याला स्टेज 1 ऑफ रोल ऑफ हजबंड ड्युरिंग डिलिव्हरी असं म्हणलं जातं. त्याच्यामध्ये थोडे स्क्वॅट्स येतात, थोडे लेबर पोझिशन येतात, त्याच्यामध्ये हजबंडचा खूप हेल्प होतो. प्लस हलके बॅक मसाज, शोल्डर मसाज पण ते करू शकतात. आणि तुम्ही जे बेस्ट शब्द वापरलेत की जॉईंट अकाउंट आहे ते, आणि बरेचदा लोक काय करतात की जॉईंट अकाउंट ओपन करतात पण नंतर मग ते सिंगल अकाउंट बनून चालत, फक्त एका फिमेलची जबाबदारी आहे असं समजून सगळं त्याच्यावर सोडून दिलं जातं. हे खरं तर खूपच महत्वाचं आहे ते. ह्या प्रेग्नन्सीचा अतिशय महत्वाच्या या पिरियडमध्ये हे जे एक्झरसाइज असतात, योगा असतो, तो काय इतका महत्वाचा असतो? तर योगा हा मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्ट्याने आपल्याला महत्त्वाचा असतो. आणि प्रेग्नन्सी योगा हा वेगळा असतो. प्रेग्नन्सी योगा हा मॉडिफिकेशन योगामध्ये येतो. तर योगा आणि एक्सरसाइज प्रेग्नन्सीच्या दरम्यानचे प्रत्येक तिमाहीचे, पहिलं तिमाही, दुसरा तिमाही आणि तिसरा तिमाही, ह्याचे वेगवेगळे आसन्स असतात, प्राणायाम असतात. जसं तिसऱ्या तिमाहीत आपल्याला वेगवेगळे आसन नॉर्मल डिलिव्हरीसाठी, प्राणायाम नॉर्मल डिलिव्हरीसाठी हे आपण इन्क्लूड करतो. पण असा एक समज आहे की प्रेग्नन्सी एक्सरसाइज किंवा योगा हा फक्त नॉर्मल डिलिव्हरीसाठीच केला पाहिजे. बहुतेक लोकांना तसंच वाटतं. तर तसं नाही आहे. तर प्रेग्नन्सी योगा आणि एक्सरसाइज हे फक्त नॉर्मल डिलिव्हरीसाठी नाही आहे. जसं मी म्हटलं, शारीरिक आणि मानसिक त्याला हेल्प होतो. पोस्ट सिझेरियन, ज्याला आपण सी सेक्शन म्हणतो किंवा सिझेरियन म्हणतो, तर इन केस ज्यांचे प्लॅन सी सेक्शन अगोदरचे झाले आहेत किंवा इमर्जन्सी होत, तर त्यांना पोस्ट रिकव्हरी पण मॅटर करते. तर फक्त एक्सरसाइज योगा नॉर्मल डिलिव्हरीसाठी होण्यासाठी हा एक गैरसमज आहे, हा एक मिथ आहे. तर इम्प्रूव्हिंग स्लीप क्वालिटी म्हणजे झोप चांगली लागणे, मूड स्विंग्स होतात, तर ते मूड स्विंग्स हँडल होणे, ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज होणे, त्या गर्भिणीचा स्टॅमिना, स्ट्रेंथ वाढवणे पण हे एक्सरसाइज हेल्प करतं. बाळाच म्हणजे जन्म झाल्यानंतर बाळाचा जो ब्रेन डेव्हलप होतो, त्याच्यामध्ये पण याचा काही रोल आहे? हो, खूप मोठा रोल आहे. आणि ह्या जे प्रेग्नन्सी आणि बेबी ब्रेन डेव्हलप हा कन्सेप्टच अजून आपल्या समाजात आलाच नाही आहे. की आपण फक्त जसं मी म्हटलं की फिजिकल आणि मेंटल म्हणजे शारीरिक आणि मानसिकलाच आपण महत्त्व दिलं आहे, पण त्याचा बेबीवरती काय असर होतो. तर प्रेग्नन्सीच्या दरम्यान जर आपण व्यायाम केले, एक्सरसाइजेस, योगा केले, प्राणायाम केले, तर त्याच्याने ब्लड सर्क्युलेशन वाढतं. त्या ब्लड सर्क्युलेशनने ब्लड ऑक्सिनेशन वाढतं आणि ते बेबीच्या न्यूरॉनल डेव्हलपमेंटला हेल्प करतं. आणि हे का करायचं आहे, कारण पहिले 1000 days ऑफ बेबीज खूप इम्पॉर्टंट असतात. 80% बेबीचा ब्रेन डेव्हलपमेंट हा आत्ता वोममध्ये होत असतो, म्हणजे गर्भाशयामध्ये होत असतो. तर हा खूप गोल्डन टाईम आहे, गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला बेबीची विकास करण्यासाठी. तर त्याची न्यूरॉनल ॲक्टिव्हिटी आपण जेवढी वाढू, आपल्या ह्या दिनक्रमे लाईफस्टाईल गुड ठेवून, एक्सरसाइज करून, तेवढं बेबी आपलं 4Q क्वेश्चन, दॅट इज IQ, EQ, PQ आणि SQ असं आपण भर देतो. मग हे 4Q क्वेश्चन मल्टिपल इंटेलिजन्सवर पण त्याचा फायदा होतो. याच्यातलं IQ आणि EQ हे 2 माहिती आहेत आम्हाला, पण पुढले 2 माहित नाही, तर 4ची तुम्ही माहिती दिलीत बरं राहील. हो, तर IQ इंटेलिजंट क्वेश्चन आहे, EQ इमोशनल क्वेश्चन आहे, तर PQ हे आहे फिजिकल क्वेश्चन.
तर असे एव्हिडन्स आहेत, रिसर्च आहे की ज्या महिलांनी, ज्या गर्भिणींनी व्यायाम केलेत, एक्सरसाइज केलं आहे, योगा केलं आहे, त्यांच्या मुलांचे माइलस्टोन जे म्हणतो चालणे, रांगणे, हे लवकरात येतात. बरं. तर ते माइलस्टोनवरती चांगला अचिव्हमेंट होतो. त्यांच्यामधली जी कॅपॅसिटी असते ती चांगली असते स्ट्रेंथ वाईज. आणि राहिला SQ कोशंट, दॅट इज सोशल कोशंट किंवा स्पिरिच्युअल कोशंट आपण म्हणू शकतो. तर दोन्ही ह्याच्यामध्ये निगडीत येतात. तर ती स्त्री जेव्हा एक्सरसाइज करते तिच्यामध्ये एन्डॉर्फिन रिलीज होतं. तर एन्डॉर्फिन म्हणजे काय, तो एक हार्मोन आहे आणि तो हॅप्पी हार्मोन आहे. तर प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला हॅप्पी हार्मोन सिक्रेट करणे खूप गरजेचं असते. तर जेवढी प्रेग्नंट स्त्री हॅप्पी, तेवढं तिचं स्ट्रेस लेवल कमी, स्ट्रेसचा हार्मोन कॉर्टिसॉल कमी, तेवढं बेबीचं ब्रेन डेव्हलपमेंट छान. म्हणजे त्याची बुद्धी, त्याचा ज्याला भावनांक आपण म्हणूया तो पण महत्त्वाचा आहे. त्याची फिजिकल, जे येणाऱ्या बाळाची फिजिकल स्ट्रेंथ आहे आणि त्याच्या सोशल कोशंट, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आत्ता आईनं केलेलं जे काही एक्झरसाईज आणि योगा आहे प्रेग्नन्सी पिरियडमधला, तो इतक्या सगळ्यांसाठी उपयोगाचा आहे. हो, बरोबर आहे. ग्रेट. साधारणतः कोणकोणते व्यायाम किंवा कोणकोणते एक्झरसाईज या पिरियडमध्ये केल्या पाहिजे? हां, तर प्रेग्नन्सीमध्ये आपण पहिले 12 आठवडे जास्त हेवी एक्सरसाइजेस किंवा हेवी योगा देत नाही. त्याच्यामध्ये आपण सिम्पल वॉकिंग आणि प्राणायाम करायला सांगतो. मग 12 आठवडे झाल्यानंतरनी पहिला तुम्हाला तुमच्या डॉक्टरचं क्लिअरन्स घ्यावं लागतं किंवा त्यांचं प्रिस्क्रिप्शन घ्यावं लागतं की तुम्हाला योगा आणि एक्सरसाइजेस प्रेग्नन्सीमध्ये अलाउड आहेत. तुमचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत, देर इज नो कॉम्प्लिकेशन. मग तुम्ही दुसरा आणि तिसरा महिना हा आसनं, व्यायाम चालू करू शकता, योगा. त्याच्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता, तर वॉकिंग, स्विमिंगमध्ये तुम्ही सगळे प्रकार करू शकता, पण ब्रेस्टस्ट्रोक स्विमिंग आपण अलाउड नाही करत प्रेग्नन्सीमध्ये. हां, मग प्रीनेटल योगा म्हणजे प्रेग्नन्सी योगा, मॉडिफिकेशन आलं, मॉडिफाईड सूर्यनमस्कार सुद्धा करू शकता. पिलाटेस वेगळं काही असतं. हां, तर आपल्या जे सूर्यनमस्कार आहे AB असं आपण म्हणतो सूर्यनमस्कारमध्ये, तर त्याच्यामध्ये थोडासा पोटावरती दाब येतो प्लँक पोझिशनमध्ये. ओके. तर मॉडिफाईडमध्ये आपण चेअर सोबत करू शकतो किंवा ते पोश्चर मॉडिफाईड होतात. जे 12 सिक्वेन्स असतो जो सूर्यनमस्कारचा, ते पोश्चर्स मॉडिफाय केले असतात. कारण प्रेग्नन्सी एक्सरसाइज योगामध्ये कुठलीही एक्सरसाइज पोटावरती ताण नाही दिला पाहिजे किंवा जो इंट्रा ॲब्डॉमिनल प्रेशर म्हणतो, जो पोटावरती ताण देण्याचा प्रकार असतो, ते आपल्याला करायचं नाही, ते होऊ नये म्हणून ती काळजी घ्यायची. तर पिलाटेस, पेल्विक फ्लोर एक्सरसाइजेस, पेल्विक हेल्थ पण खूप इम्पॉर्टंट आहे प्रेग्नन्सीमध्ये. तर सिम्पल जॉगिंग, स्टेशनरी बायसिकल, हे असे एक्सरसाइजेस तुम्ही करू शकता. दे आर सेफ एक्सरसाइजेस टू डू इन प्रेग्नन्सी. पेल्विक हेल्थ ही कन्सेप्टच नवीन आहे बऱ्याच लोकांसाठी. तर ही काय गोष्ट आहे की पेल्विक हेल्थ का महत्त्वाची आहे? हो, पेल्विक हेल्थ खूप महत्त्वाची आहे. कारण जसं प्रेग्नंट स्त्री जसं तिची प्रेग्नन्सी ॲडव्हान्स होती, दुसरा तिमाही, तिसरा तिमाही येतो, तिचं वजन वाढायला लागतं. कारण बेबीचं वजन वाढतं म्हणजे तिचं वजन वाढणारच. तर ते वजन वाढत जाताना आपली सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी असती, म्हणजे आपला जो बॅलन्सचा इश्यू असतो तो हलतो. तो हल्ल्याने काय होतं, बॅलन्स इश्यूज यायला लागतात आणि त्याचा वेट आपल्या पेल्विक स्ट्रेंथवर जातो. पेल्विक हेल्थ म्हणजे काय की गर्भाशयाचा खालचा भाग. तर गर्भाशयाचा खालचा भाग जो असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो, कारण आपल्याला 9 महिने बेबीला तिथं सेक्युअर करायचं असतं. तर तो वीक होत जातो कारण त्याच्यावर भार येतं. जसं आपण समजा एक झुला पकडला आणि त्याच्यावरती वजनदार आपण गोष्ट ठेवली तर झुला तो सॅग होतो खाली. तसंच ह्या गोष्टीमध्ये होतं की पेल्विक जे मसल्स आहेत ते खाली खाली होतात, ते स्ट्रेच होतात, ते वीक होतात. तर पेल्विक हेल्थमध्ये आपण किगल एक्सरसाइज देतो. किगल एक्सरसाइजमध्ये पण खूप प्रकार असतात. जसं तुम्ही तिसऱ्या तिमाहीमध्ये यायला लागतात, रिव्हर्स किगल घ्यावा लागतो. तर पेल्विक हेल्थ प्रेग्नन्सीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. तर किगल एक्सरसाइज आणि पेल्विक हेल्थचे वेगळे एक्सरसाइजेस सुद्धा रेकमेंडेड आहेत. अच्छा, मग अशी तुम्ही सी सेक्शन बद्दल बोलत होतात, सिझेरियन ज्याला आपण म्हणतो. तर हे सी सेक्शन एखाद्या वेळेस समजा पहिल्या वेळेस झालेलं आहे, तर दुसऱ्या वेळेस नॉर्मल पण होऊ शकतं डिलिव्हरी? हां, खूपच चांगला प्रश्न आहे की सिझेरियन सेक्शन. सिझेरियन सेक्शन म्हणजे काय की आपल्याला नाभीखाली आपल्याला कट दिला जातो आणि तिथून आपला बेबी बाहेर येतो. हां, तर समजा एका स्त्रीचं पहिलं सिझेरियन सेक्शन झालं असेल तर दुसरं नॉर्मल होऊ शकतं का, तर होऊ शकतं दुसरं नॉर्मल प्रॉपर एक्सरसाइजनी. आणि त्याचे क्रायटेरियाज असतात.
तर ते डॉक्टर तुम्हाला सांगतात की हे क्रायटेरिया तुमचे त्याच्यामध्ये मीट झाले आहेत किंवा तुमचे ते सफल झाले आहेत, तर तुम्ही हे सिझेरियन सेक्शन नंतर नॉर्मल डिलिव्हरीला जाऊ शकता. तर आता सध्या तो टर्म काय आला आहे, ट्रायल फॉर लेबर आफ्टर सिझेरियन, असा जो टर्म आलाय. ट्रायल फॉर लेबर म्हणजे डॉक्टर ट्रायल देतात आणि जर ती वजायनली म्हणजे आपल्या ह्याच्या नॉर्मल डिलिव्हरी थ्रू बाहेर आली तर त्याला व्हीबॅक म्हणतात, दॅट इज वजायनल बर्थ आफ्टर सिझेरियन. पण त्याचे क्रायटेरियाज असतात, ते डॉक्टर चेक करतात आणि मग तुम्हाला इंडिकेशन देतात की तुम्ही ट्रायल फॉर लेबर जाऊ शकता. ते पॉसिबल आहे? हो, पॉसिबल आहेत. आम्ही आमच्या प्रोग्राममध्ये असे 3-4 केसेस केले आहेत ज्यांचं पहिलं सिझेरियन झालं आहे पण दुसरं नॉर्मल गेलंय. कारण हे सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे, कारण खूप वेळा एव्हरी पॉसिबिलिटीज किंवा मनी वाईज ऑल्सो आपल्याकडे थोडंसं हे असतं की सिझेरियनला एवढा खर्च येतो, नॉर्मलला एवढा खर्च येतो. तर पहिलं सिझेरियन झालं तर एक लोक दुसरं चान्स नॉर्मलला घेत नाहीत, तर तसं नाही आहे, तर आपण जाऊ शकतो. याच्या आधी आम्ही एक जो पॉडकास्ट घेतला होता ना, त्या पॉडकास्ट तो ॲक्च्युली फायनान्स रिलेटेड होता, पण त्याच्यामध्ये गप्पांमध्ये एक मुद्दा आला होता की अमेरिकेमध्ये साधारणतः डिलिव्हरीसाठी 50 लाख रुपये वगैरे खर्च येतो. अच्छा. आपल्याकडे सुद्धा माझं निरीक्षण असं आहे की अनेक कुटुंबांमध्ये, खास करून निम्न मध्यमवर्गीय कुटुंब जे असतात त्यांच्यामध्ये डिलिव्हरीचा खर्च हा एक मोठा कुटुंबाचा खर्च असतो. तर हे जे तुम्ही एक्झरसाइज, योगा वगैरे करता, याचा फायदा त्यांचा खर्च कमी होण्यासाठी किंवा सिझेरियन न होता नॉर्मल होण्यासाठी असा पण होऊ शकतो? हो, नक्की होऊ शकतो. कारण जसं मी म्हटलं, क्रायटेरियाज मीट झाले तर नॉर्मलला ती स्त्री जाऊ शकते. त्याच्यामुळे तिचा जो स्टे असतो हॉस्पिटलचा 7 दिवस आहे, 6 दिवस आहे, तो कमीवरती येतो. आणि नॉर्मल डिलिव्हरीमध्ये सुद्धा व्यायामाने जो पहिला स्टे असतो, म्हणजे त्याला आपण लेबर पिरियड म्हणतो, जे लेबर पिरियड 3 स्टेजेसमध्ये असतं, तर तो 24 तासावरनं 12 तास, 12 तासावरनं 9 तास, 8 तास. म्हणजे त्यांचा स्टे कमी झाला की त्यांचा खर्च कमी होतो आणि प्लस पुढचे कॉम्प्लिकेशन सुद्धा वाचतात. तर आपल्याला ते पण कन्सिडरेशन घ्यायचं की पुढचे कॉम्प्लिकेशन वाचल्यामुळे त्यांचा स्टे तो पण कमी होतो आणि त्या खर्चावरती आळा येतो. म्हणजे एका याच्यामध्ये तुम्ही अनेक प्रकारे, एकतर त्यांचं बाळाची होणारी जी पुढची ग्रोथ आहे ती, कारण अनेक लोक मी बघतो म्हणजे पुढच्या जन्मासाठी त्याच्या खूप सारी पैशाची ऍडजस्टमेंट करतात. बरोबर. पण त्यांना असं लक्षात येत नाही की आता जर का आपण केलं तर त्याची जे आपण 4 कोशंट म्हटलं आहे, की 4 कोशंट त्याचे आपण वाढवू शकतो, जे की पैसे देऊन होणार नाही. अलीकडच्या काळामध्ये आता गुगल आणि सोशल मीडियावर पाहून एक्झरसाइज करण्याचं प्रमाण पण खूप जास्त वाढलंय. तर ते कितपत बरोबर आहे, त्यात म्हणजे काय करायला पाहिजे? हो, सध्या सगळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्स असतात. आपल्याला जसं रिकामा वेळ मिळाला की आपण सोशल मीडिया स्क्रोल करतो आणि बेसिकली प्रेग्नेंट झाल्या पहिलं कपल्स असतं की चला सोशल मीडियावर सर्च करा, न्यूट्रिशन वाईज, डाएट वाईज, एक्सरसाइज वाईज. तर आणि इन्फ्लुएन्सर पण खूप आहेत, तर दे आर गुड. बट माझं असं रेकमेंडेशन आहे की माझा असा संदेश देणं आहे की प्रेग्नन्सी ही प्रत्येकाची वेगळी आहे. स्वतःचे 2 किंवा 3 प्रेग्नन्सी सुद्धा सारखे नसतात, कारण प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये हा वेगळा आपल्या शारीरिक आणि मानसिक बदल होत असतो. आपल्या बाळाचा विकास वेगळा होत असतो, त्याच्यामुळे त्याचं पोझिशनिंग म्हणा, बेबीची पोझिशनिंग म्हणा, पेल्विक हेल्थ म्हणा, प्लॅसेंटा पोझिशन, हे आपल्याला माहीत नसतं. तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्स वरती जाऊन आपण एक्सरसाइजेस चालू नाही करायचे, कारण यूट्यूबरला, सोशल मीडियाला, गुगलला हे नॉर्मल इंडिकेशनमध्ये ते एक्सरसाइजेस सांगतात. त्यांना तुमचे रिपोर्ट्स माहीत नसतात की तुमच्या रिपोर्ट्समध्ये बेबीचं पोझिशनिंग कसं आहे, मग बाळाच्या अवतीभवती जे पाणी असतं, ज्याला आपण एम्निओटिक फ्लुइड म्हणतो, त्या अवतीभवतीचं पाणीचा इंडेक्स किती आहे, मग व्यायाम करायचे नाही करायचे का कुठले करायचे, किंवा सर्वायकल लेंथ जिथून आपला बेबी बाहेर येणार असतो, तर तो किती आहे, मग त्याच्यामध्ये कुठले प्रिकॉशन्स किंवा कुठली सावधानी घ्यायची, कुठले व्यायाम करायचे, हे त्या युट्यूबरला किंवा इन्फ्लुएन्सरला तुमचे रिपोर्ट्स माहीत नसतात. तर माझा असा संदेश आहे की ब्लाइंडली तुम्ही सोशल मीडिया फॉलो करून तिने दुसऱ्या तिमाहीत, तिसऱ्या तिमाहीत स्क्वॅट्स केले, डकवॉक केले म्हणून तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली म्हणून तुम्ही केलं पाहिजे असं नाही. तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या, फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या किंवा हेल्थकेअर प्रोव्हायडरचा सल्ला घ्या, जे सर्टिफाईड आहेत प्रेग्नन्सी योगामध्ये. त्यांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही एक्सरसाइजेस, योगा चालू नाही करायचे.
आणि हे करत असताना कारण याचे खूप दुर्गामी परिणाम होणार आहेत. हो, म्हणजे आता तर हेल्थवरचे आहेच ते, पण त्या बाळाच्याही हेल्थवर मोठे प्रमाणात मोठे आहे. प्रमाण. आता तुम्ही बोलत असताना बाळाचं जे पोझिशनिंग असतं गर्भामधलं, तर त्याच्यावर बोलत होतात. एक्झरसाइजमध्ये हे जे पोझिशनिंग आहे हे पण दुरुस्त होतं, म्हणजे त्याचा फायदा होतो. हो, कारण खूप लोकांना हेच माहीत नसतं की बेबी पोझिशनिंग म्हणजे काय. हो. त्यांना फक्त सांगितलं की तुम्ही नॉर्मलला जाऊ शकता किंवा तुम्ही नॉर्मलला नाही, तुम्हाला सिझेरियनच करावं लागेल. तर ते बाळाचे पोझिशनिंग हा एक फॅक्टर आहे, म्हणजे बरं. एखादा फॅक्टर आहे म्हणू शकेन मी. तर आपल्याला नॉर्मल डिलिव्हरीमध्ये बाळाची पोझिशनिंग कशी, तर हेड डाऊन, म्हणजे त्याचं मस्तक जे असतं, हेड असतं ते आपल्याला खाली लागतं. बरोबर. तर असे केसेस आम्ही केलेले आहेत जे दुसऱ्या तिमाही तिसऱ्या तिमाहीमध्ये बेबीची पोझिशनिंग हेड डाऊन नाही आहे, अच्छा. ती ब्रीच आहे, म्हणजे आडवी आहे किंवा पायाळू म्हणतो हो, आपण हो, ज्याला हो, मराठीमध्ये. हो. तर पायाळू आहे, तर एक्सरसाइजनी ही पोझिशनिंग आपण चेंज करू शकतो आणि बरं. बेबीला हेड डाऊन आणू शकतो. तर असे वेगळे पोजेस आहेत थोडे ज्याच्याने बेबी पोझिशनिंग होतं आणि हेड डाऊन होऊन ती नॉर्मल डिलिव्हरीला जाऊ शकते. बदल होते. तर असं नाही आहे की बेबी ब्रीच आहे आणि त्याची ऑप्टिमल पोझिशन नाही आहे बरोबर. तर आपण नॉर्मलला जाऊ नाही शकत. तर आपल्याकडं तो टाईम असतो 36 आठवड्यापर्यंत की आपण त्या बेबीला नॉर्मल पोझिशनिंगला आणू शकतो. त्याच्यासाठी पण याचा खूप मोठा फायदा होतो. खूप मोठा फायदा. आता खरं तर पुढचं जे मी तुम्हाला विचारणार आहे ना, तो संबंधित आहे आणि नाही पण आहे. अच्छा. तुम्ही आता जे सांगितलं पायाळू, हां. आता ते पायाळूबद्दल खास करून ग्रामीण भागातले आपले जे पॉडकास्ट पाहणारे लोक असतील, अनेक लोकांच्या मनामध्ये खूप गैरसमज असतात की पायाळू मुलांचा जन्म झाला तर ते असं असतं तसं असतं. आपण म्हणतो खूप म्हणजे वेगवेगळे गैरसमज असतात. तर खरं तर तसं काही असतं का की नॉर्मल जसं म्हणजे डोक्याकडून ज्याचा जन्म झालाय ते आणि पायाकडून ज्यांना जन्म झालाय ते नंतर सगळे सारखेच असतात? फक्त डिलिव्हरी प्रोसेसमध्ये तो फरक पडतो. अच्छा. म्हणजे जे गायनेकॉलॉजिस्ट किंवा ऑब्स्टेट्रिशियन जे डिलिव्हरी करतात जे डॉक्टर, हो. तर जो प्रोसेस असतो मधनं बाहेर येणं, म्हणजे हो. थ्रू हेड डाऊन पोझिशन बाहेर येणं, हो. ब्रीदिंग, आणि थ्रू बटक्स बाहेर येणं, बरं. हे फक्त डिलिव्हरी प्रोसेसमध्ये फक्त फरक पडतो. अच्छा. मला असं नाही वाटत की त्याचा पुढचा काळांतरामध्ये असं बाकी काय काही फरक नाहीये. असतो. आणि बरं. मी तेच सांगितले की एक्सरसाइज थ्रू तुम्ही ते चेंज करू शकता की बेबीचं हेड डाऊन आपण आणू आहे. शकतो. बरोबर आहे. याच्यावर कुठे, आता मला माहित नाही, पण कुठे काही असा अभ्यास वगैरे वेगळा झालेला आहे? हो, असं आहे. ह्याचे का? खूप सारे, आणि आमच्या पेशंट्सनी आमच्याकडे अच्छा. रिझल्ट्स पण आहेत बरं. की खूप सारे पेशंटचे ब्रीच पोझिशन आम्ही हेड डाऊन पोझिशनला आणलेले आहेत ते. ओके, गुड. कारण या पॉडकास्टच्या निमित्तानं अनेक लोकांचा तो गैरसमज पण दूर होऊन हो, जाईल. बरोबर ते आहे. पण खूप महत्वाचं आहे. दुसरं महत्वाचं, प्रेग्नन्सीमध्ये बरेचदा काय होतं की अनेक लोकांना असं वाटतं की बॅक पेन जो आहे तर तो खूप महत्वाचा आहे. सिझेरियन झालं त्यावेळेस भुलीचं इंजेक्शन दिलं म्हणून मग खूप जास्त आयुष्यभर बॅक पेन राहतो. काही लोकांना असं वाटतं की माझ्या प्रेग्नन्सी पिरियडमध्येच तो बॅक पेन म्हणजे जो आहे तो जास्त आहे. नेमकं याच्यात काय सिच्युएशन कशी आहे? हो, मी ना खूप साऱ्या आमच्या काकू, काकी, मावशी, हो. जसे मी प्रेग्नंट राहिले किंवा माझ्या आजूबाजूचे, ते म्हणतात, "नाही गं, माझं सी सेक्शन झालं होतं म्हणूनच हां. मला बॅक पेन आहे. माझं सिझेरियन झालं होतं म्हणूनच माझी कंबर दुखतीये." हां. तर हा गैरसमज आहे. अच्छा. कारण सिझेरियनमध्ये तुम्हाला इपिड्युरल ॲनेस्थेशिया जे भूल दिलं जातं, ते भूल त्या काळापुरतंच असतं. बरं. तुम्हाला बॅक पेन का होतो? कारण तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची झीज झालेली असते, हाडांची झीज झाली असते, कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं. बरं. फॉल्टी पोश्चर, म्हणजे आपलं जे पोश्चर आहे ते खूप इम्पॉर्टंट असतं प्रेग्नन्सी आणि पोस्ट प्रेग्नन्सी. हो. तर ते पोश्चर मुळे खूप सारे मसल्स, लिगामेंट हे लॅग झालेले असतात, बरं. ते स्ट्रेच झालेले असतात खूप, त्याच्यामुळे त्यांची ताकद निघून जाते. अच्छा. त्याच्यामुळे तो बॅलन्स राहत नाही, ती स्ट्रेंथ राहत नाही आणि त्याच्यामुळं तो बॅक पेन येतो. पण सिझेरियन झाल्यामुळे बॅक पेन माझा एवढा 10 वर्ष 20 असं वर्ष काही राहिला नाही. असं काहीही नाही आहे. बरं. तर आपण प्रॉपर पोश्चर करेक्शन, प्रॉपर स्ट्रेंथ ट्रेनिंग, ॲब्डॉमिनल मसल्सचे एक्सरसाइजेस, बॅक पेनचे, आणि ह्याच्याने आपण बॅक पेनला आळा आणू शकतो. फिजिओथेरपी जर व्यवस्थित केली Yes. तर आयुष्यभराचा हा त्रास जो म्हणजे लोकांना हो. वाटतं तो पण कमी होऊ कमी शकतो. होऊ शकतो. सर, मी अजून एक सांगेन की हो. पोस्ट डिलिव्हरी, सी सेक्शन नाही, पोस्ट डिलिव्हरी, नॉर्मल असू या सिझेरियन असू, काही पण असो. एक प्रकार असतो त्याला आपण म्हणतो डायस्टेसिस रेक्टाय. अच्छा. म्हणजे काय, तर आपला जो पोटाचा भाग आहे किंवा आपले पुढचे जे ॲब्डॉमिनचे स्नायू आहेत, हो. ओके, ते फाकतात. अच्छा. तर ते फाकल्यामुळे पोटाचा घेर हा वाढतो. ओके. तर पोस्ट डिलिव्हरी आपल्याला पहिला त्याचे क्लोजिंगचे व्यायाम करावे लागतात. बरं. तर खास करून ग्रामीण भागात काय होतं ह्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही.
बरोबर. 6 महिन्याचं बाळंतपण झालं की झालं, त्या महिलेला कामावरती रुजू व्हायला लागतात किंवा बरोबर. घरची कामं त्यांना द्यायला लागतात. हो. तर त्याच्यामध्ये खूप सारे असे ॲक्टिव्हिटीज असतात ज्याच्याने तो पोटाचा जो भाग आहे, जो फाक म्हणतो, हो. तो वाढला जातो. अच्छा. हां, तर त्याच्यामुळे त्यांना काळांतराने त्याचे इश्यूज यायला लागतात, कॉम्प्लिकेशन्स व्हायला लागतात. बरं. तर आपल्याला पहिला त्याचे क्लोजिंग ते आपोआप क्लोज होतो खूप साऱ्या ओके. लेडीजमध्ये, अच्छा. पण खूप साऱ्या याच्यामध्ये होत नाही. तर त्याचे वेगळे व्यायाम असतात. बरं. तर असं मी सांगेन की पोस्ट डिलिव्हरी पहिला त्याचे व्यायाम करायचे, मग तुम्ही झुंबा, एरोबिक्स, जिम जे आहे त्याला. बरोबर. मला डिलिव्हरी झाली, आता माझं वजन वाढलेलं, मला कमी करायचं आहे, मी लगेच जिम लावते, तर असं नाही. आपल्याला रिकव्हरीला टाईम द्यावा लागतो, त्या बरोबर. मसल्सवरती काम करावं लागतं, मगच तुम्हाला रिझल्ट्स मिळतात. ग्रेट. तुम्ही आता याच्यामध्ये खूप छान आणि खूप सुंदर काम करत आहात. मागे आम्ही स्तनपानावरचा जो पॉडकास्ट घेतला होता, त्याच्यामध्ये पण मॅडमनी खूप चांगलं सांगितलं आणि खूप साऱ्या प्रेक्षकांनी त्याला खूप चांगला रिस्पॉन्स दिलात. तुम्ही सोबत काम करता. हो. साधारणपणे हा जो प्रेग्नन्सीचा पिरियड असतो, हा खूप संवेदनशील काळ मी म्हणेन की तो आहे सगळ्यांसाठी. काय अशा महत्त्वाच्या टिप्स द्याल आमच्या लोकांना आपल्या? हो, तर प्रेग्नन्सी केअर आपण म्हणू. हो. तर प्रेग्नन्सी केअरमध्ये मी एक शॉर्ट फॉर्म सांगेन. शॉर्ट फॉर्म म्हणजे काय? आत्मा. अच्छा. आत्मा म्हणजे काय? ATMA. बरं. ह्याचं आपण इंग्लिशमध्ये स्पेलिंग आहे ATMA. हो. तर प्रेग्नन्सी केअर तुमची ही आत्मा असली पाहिजे. आता आत्मामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे? अन्न येतं, बरं. तुम्हाला न्यूट्रिशन पाहिजे चांगलं, त्याच्यावर फोकस केलं पाहिजे. बरं. प्रत्येक तिमाहीमध्ये बाळाचा जसा विकास होतो तसं त्याला न्यूट्रिशन दिलं पाहिजे. अच्छा. मध्ये काय येतं? तन अच्छा. म्हणजे आपण काय करणार? शरीरात. शारीरिक एक्सरसाइजेस जर तुम्हाला बरोबर. रेकमेंडेड असतील तर, हो. प्राणायाम तुम्हाला रेकमेंडेड असतील तर, प्रत्येक तिमाहीप्रमाणे ते करत जाणार. म्हणजे तुम्ही A कव्हर केलं, T कव्हर केलं. बरं. आता M येतं. हां. M म्हणजे काय? मन. अच्छा. तर मन पण खूप इम्पॉर्टंट आहे प्रेग्नन्सीमध्ये, कारण स्ट्रेसचा आणि बेबीच्या डेव्हलपमेंटचा हा खूपच कनेक्शन आहे. बरोबर. तर तुमचं मन हे चांगलं राहिलं पाहिजे. मन चांगलं राहणं म्हणजे हो. मानसिक जे पॉझिटिव्हिटी म्हणतो आपण, बरोबर जे आहे. नकारात्मक भावना कधी कधी येतात किंवा अँगर इश्यूज येतात, राग जास्त लवकर यायला लागतो, चिडचिड लवकर होती प्रेग्नेंट बरोबर आहे. बायकांमध्ये किंवा गर्भिणी स्त्रियांमध्ये. तर आपल्याला मन शांत ठेवणे किंवा मानसिक हेल्थ आपलं जे चांगलं राहणे, मेंटल हेल्थ, ह्याच्यासाठी चांगले बुक्स वाचणे, मेडिटेशन करणे, प्राणायाम करणे, क्रिएटिव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहे. मंडला आर्ट वगैरे अच्छा. अशा आपण गोष्टी करू शकतो ज्याच्याने आपलं मेंटल हेल्थ, मानसिक हेल्थ आपलं चांगलं राहू चांगलं शकतं. राहू शकतो. हां, तर हे झालं ATM. हो. आता आलं आपलं परत A. तर हा चौथा A काय? तर आचार आणि विचार. अच्छा. तर बरं. त्या गर्भिणी स्त्रीचे आचार आणि विचार हे दोन्ही पण चांगले पाहिजे. बरं. जर तिचे आचार विचार चांगले असेल तरच ती ते संस्कार आपल्या बाळावर करू चांगले देऊ शकते. शकते. तर ह्याला पण आपल्याला एन्व्हायरमेंट म्हणजे अवतावळी भोवतालचं जे सराउंडिंग म्हणतो हो. ते चांगले देणं हे त्या कुटुंबाची जबाबदारी आहे. बरोबर आहे. म्हणून तिचं आचार आणि विचार हे तिच्या दिनक्रममध्ये, तिच्या लाईफस्टाईलमध्ये चांगलं पाहिजे. तर ती लाईफस्टाईल ही कुटुंबाने फॉलो केली पाहिजे, ज्याच्याने तिचा आचार आणि विचार चांगलं राहू शकतं. वाह, तर great. हे आपण समराईज करू शकतो की प्रेग्नन्सी केअर ही ATMA वरती आधारित आहे. थोडक्यात काय आत्मा आणि Soul is- प्रेग्नन्सी याचा खूप महत्वाचा संबंध महत्वाचं आहे, कारण एक वेगळ्या- आत्म्याला तुम्ही जीव देताय, Yes. तुम्ही निर्माण करताय, एक जीव बरोबर आहे. निर्माण करताय, त्याच्यामध्ये एक आत्मा आली. तर आपल्या स्वतःच्या आत्म्याला पहिला आपण सांभाळलं पाहिजे, तरच आपण त्या जीवावरती तेवढं प्रेम आणि तेवढं आपण करू शकतो. खूप छान, खूप सुंदर पद्धतीने तुम्ही आमच्या सगळ्या प्रेक्षकांना अतिशय सुंदर असं सांगितलं आणि खास करून हा आत्मा जो आहे हा तर खूपच महत्वाचा आहे. 3 Years Talk पॉडकास्टमध्ये आपण आलात आणि इतक्या सुंदर पद्धतीने सगळ्यांना मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद. येस, धन्यवाद मला बोलवल्याबद्दल.